नाराज असलेले छगन भुजबळ शिर्डीमध्ये अधिवेशनाला पोहोचल्याचं दिसलं आणि हे पक्षाचं शिबिर आहे, कुणा एखाद्या व्यक्तीचं नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। पटेल किंवा तटकरेंच्या विनंतीनंतर आलो आणि सगळ्या गोष्टी स्वच्छ झाल्या असं नाही, असं सुद्धा भुजबळ म्हणालेले आहेत। शिर्डीमधून बातमी पाहतोय आणि शिबिराला आलो म्हणजे नाराजी दूर झाली असं नाही, असंही भुजबळ म्हणतात। अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये अजूनही दुरावा कायम आहे का, असे सवाल कुठेतरी उपस्थित होताना पाहायला मिळतात। कारण राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो स्क्रीनवर दोघांमध्ये अजूनही दुरावा असल्याचं या फोटोमधून दिसतंय, त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसतंय। अजित पवार आणि भुजबळांच्या यांच्यामध्ये सुनील तटकरे बसल्याची ही दृश्य आणि ही दृश्य जे आपण पाहतोय अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये अजूनही दुरावा कायम असल्याचं या फोटोमधूनच दिसतंय। बातमी पाहतोय शिर्डीमधून आणि अजित पवार आणि भुजबळ यांच्यामध्ये सुनील तटकरे बसल्याचं पाहायला मिळतंय। या दोघांमध्ये काही बातचीत सुद्धा झालेली नाहीये, या अगोदर काही चर्चा सुद्धा झालेली नाहीये, त्यामुळे यांच्यामध्ये अजूनही दुरावा कायम आहे का, अशा चर्चांना सुद्धा बरंच उधाण आलंय। आणि जसं की मगाशी आपण पाहिलं, नाराज असलेले छगन भुजबळ शिर्डीमध्ये अधिवेशनाला पोहोचले, जसं आपण दृश्यांमध्ये पाहिलं। मात्र त्यांनी सुद्धा येताना प्रतिक्रिया दिलेली आहे माध्यमांना की हे कोणत्या पक्षाचं शिबिर आहे, कुणा व्यक्तीचं शिबिर नाहीये। पटेल आणि तटकरेंनी विनंती केली आणि त्यानंतर आलो, सगळ्या गोष्टी स्वच्छ झाल्या असं नाहीये, तसं स्पष्टीकरण सुद्धा भुजबळांनी दिलेलं आहे। आणि शिबिराला आलो म्हणजे नाराजी दूर झाली असं म्हणता येणार नाही, असं सुद्धा भुजबळ म्हणतात। काल मी स्वतः माझी आणि भुजबळ साहेबांची मुंबईत भेट झाली। त्यामध्ये त्यांनी असा ठीक आहे, काही गोष्ट असते, पण असाही नाही आहे की नाराजी टोकाची आहे किंवा काही आम्ही घरामध्ये बसून मार्ग काढू शकत नाही। निश्चित भुजबळ साहेब हे आमच्या पक्षाचे एक आधारस्तंभ आहे। त्यावेळीच ते आमचे फ्रंटलाईनचे नेते होते। या शेवटच्या विधानसभा ज्या आता पार पडली त्यामध्येही आमचे फ्रंटलाईनचे नेते होते आणि यापुढेही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा नेतृत्व आणि मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभत राहील, ही अशी आम्हाला खात्री आहे। त्यांनी मला विनंती केली, थोडा वेळ तरी या, मी आलेलो आहे। याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही।